भगवान शिव सुद्धा हे ऐकत होते. रती हात जोडून भगवान शिवासमोर उभा आहे. हे परब्रह्म परमात्मा, माझ्यावर एक उपकार करा. रडायला लागली महाराज रती. कारण या देवांच्या कार्यासाठीच माझे पतिराज असलेले कामदेव तुमच्या त्रिनेत्रधारातून ज्वाळातून या ठिकाणी भस्म झालेले आहेत. कृपा करून त्यांना काय करा, जीवदान द्या. रडायला लागली महाराज रती. असं म्हटल्यानंतर भगवान शिवजी प्रसन्न झालेले आहेत. खरंच रती, तू किती पतिव्रता स्त्री आहेस, किती भाग्यवान आहेस. देवांच्या कार्याकरता प्रत्यक्ष तुझ्या पतीला तुला गमवावा लागलं. ठीक आहे, तुझ्या पतीला मी जीवदान देईन. आपल्या पदरामध्ये बांधलेली जी राख आहे, जे कोळशे आहेत महाराज, ते घेऊन फिरत होती रती. किती प्रेम असेल आपल्या पतीवर. एवढं प्रेम करावं महाराज, त्याला म्हणावं प्रेम. पती मरण पावल्यानंतर पतीची राख, कोळशे, हाड आपल्या पदरामध्ये बांधून हिंडणारी तिला रती म्हणावं. शेवटी ते कोळशे भगवान शंकरासमोर ठेवले, राख ठेवली. पुन्हा हात जोडला. हे भगवान शिव, माझ्यावरती उपकार करा. माझ्या पतिराजांना जीवदान द्या. कारण कामदेव जर आता जिवंत झाले नाहीत, हा राक्षस, कोणता राक्षस? तारकासूर, यानं सगळा मदमात माजवलेला आहे या ब्रह्मांडामध्ये. आणि कामदेव जर जागा झाला नाही आणि तुम्हाला जर पुत्र त्या ठिकाणी रत्न प्राप्त झालं नाही, तर या सगळं राक्षसांचं राज्य येईल. कृपा करून या कार्याकरता माझ्या पतिराजाला तुम्ही काय करा, जिवंत करा. असं म्हटल्यानंतर भगवान शिवजींना दया आलेली आहे. त्यांनी त्या राखेकडे, कोळशाकडे पाहिलेलं आहे महाराज. आपली अमृतमय दृष्टी भगवान शिवांनी त्या राखेवरती टाकल्या बरोबर. काय म्हणावं महाराज, कामदेवाला जीवन प्राप्त झालं. अमृत त्या राखेमध्ये पडल्या बरोबर कामदेव प्रकट झालेला आहे. बोले हर 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 महादेव.